The Israelites are God's chosen people. आणि इस्रायल लोक ही देवाची निवडलेली लोक होती. In Genesis chapter 12, when God came and visited Abraham, आणि उत्पत्ती 12 मध्ये आपण बघतो जेव्हा देव आला आणि त्याने अब्राहमाला निवडलं. Abraham and Sarah were married for many years, but they were barren and they never had children. आणि अब्राहम आणि सारेचं लग्न होऊन बरीच वर्ष झाली होती, पण त्यांना मूळबाळ नव्हतं कारण सारा वांज होती. But God came and visited them. पण देव आला आणि त्यांची भेट घेतली. And God told Abraham that I am going to make your name very great. आणि मग देव म्हणाला, अब्राहमा मी तुझं नाव महान करणार आहे. And I'm going to make a nation. I'm going to bring a nation out of you. आणि तुझ्यामधून मी एक मोठं राष्ट्र तयार करेन. At that particular time, आणि त्या विशिष्ट वेळी Israel never existed. आणि इस्रायलचा जन्म झाला नव्हता. Israel was never there. आणि इस्रायल राष्ट्र नव्हतं. But when God spoke to Abraham in Genesis chapter 12, 1, 2, 3, आणि जेव्हा देव अब्राहमाशी बोलला उत्पत्ती 12, 1, 2, 3 and मध्ये, he told him that I am going to make your name very great. आणि परमेश्वर म्हणाला मी तुझं नाव खूप मोठं करेन. I am going to bless you so that you will become a blessing to the people, to the आणि nations. परमेश्वर अब्राहमाला म्हणाला मी तुला आशीर्वादित करेन कारण तू लोकांसाठी आशीर्वाद बनशील. And I am going to make a nation out of you. आणि तुझ्यामधून एक नवीन राष्ट्र बनवेन. Praise the Lord. So Hallelujah. this nation that God was speaking to Abraham, आणि हे जे राष्ट्र ज्याविषयी देव अब्राहमाशी बोलत this होता, was God's chosen people. आणि हे जे राष्ट्र आहे ते देवाचं निवडलेलं This राष्ट्र is होतं. the plan that God had for man's redemption. आणि मग हीच तर योजना होती परमेश्वराची माणसाच्या उद्धारासाठी. Because this one man called Jesus Christ would come as a savior of the whole world. आणि मग ह्याच राष्ट्रामधून येशू ख्रिस्त येणार होता आणि तो जगाचा तारणारा होणार How many होता. of you are understanding this? किती लोकांना कळतंय? So at that time when God spoke to him, Israel was never there. It never existed. आणि जेव्हा हे देव अब्राहमाशी बोलत होता तेव्हा इस्रायल राष्ट्र अस्तित्वात नव्हतं. But Abraham believed God's word. पण अब्राहमाने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. Abraham and Sarah, they believed on God's word. अब्राहम आणि सारेने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. And they left their father's house. आणि त्यांनी त्याच्या वडिलांचं घर सोडलं, They left their country. त्यांचं राष्ट्र सोडलं. And they went in search of this land that God told them. आणि देवाने जे राष्ट्र सांगितलं होतं त्याच्या शोधामध्ये ते लागले. Now this nation Israel was in their heart. आणि हे जे इस्रायल राष्ट्र होतं ते त्यांच्या मनात होतं, हृदयात होतं. This was the physical Israel. आणि हे शारीरिक इस्रायल त्यांच्या हृदयात होतं. Even now, if you see the history of Israel, they are a miraculous nation, a great nation. You can see God's hand upon this nation. आणि आता जी तुम्ही हे इस्रायल राष्ट्र पाहाल ते राष्ट्र महान आहे आणि खूप अद्भुत असं राष्ट्र आहे. They are number one in every area. आणि ते प्रत्येक भागामध्ये नंबर 1 आहेत. In agriculture, they are number one. आणि शेतीमध्ये ते नंबर 1 आहेत. In technology, they are number one. टेक्नॉलॉजी मध्ये नंबर 1 आहेत. That's a very small nation, आणि खूप छोटं राष्ट्र आहे. surrounded with their enemies. आणि शत्रूंनी घेरलेलं आहे. But yet nobody can touch them. आणि तरी देखील शत्रू त्यांना स्पर्श करू In शकतो. the midst of all their enemies, in the midst of all war, you always see them thriving and doing well. आणि एवढे सारे शत्रू आहेत, एवढे सारे प्रॉब्लेम आहेत, तरी ते प्रत्येक एक गोष्टीमध्ये ते विजयी होतात. We can see God's hand, how it is upon them. आपण पाहतो की इस्रायलवर देवाचा हात आहे. God has given them tremendous wisdom. देवाने त्यांना विपुल सुज्ञान दिले. Their age also, they live for very long time. They live more than most of them at least reach 100 years. आणि ते जी लोक आहेत इस्रायलची ती खूप वर्ष जगतात, जवळजवळ 100 वर्ष जगतात. They say that the senior citizens are more in Israel. आणि असं बोललं जातं जे ज्येष्ठ नागरिक आहेत इस्रायलमध्ये खूप आहेत. There are so many things you can tell about them. आणि खूप गोष्टी ते इस्रायल बद्दल सांगू Amen. शकतो. That is the natural Israel. आणि ते नैसर्गिक इस्रायल आहे. But you and me, पण तुम्ही आणि मी we are the spiritual Israel. आपण आत्मिक इस्रायल आहोत. Praise the Lord. हालेलुया. We are a chosen people, a chosen generation. आपण निवडलेली लोक आहोत, निवडलेली संतान आहोत. Before I go further, I want you to notice आणि पुढे जाण्याआधी ही गोष्ट समजून घ्या. the natural Israel is called God's people, God's chosen people. आणि नैसर्गिक इस्रायल आहे त्याला देवाची लोक, देवाचं राष्ट्र म्हणण्यात आलंय. Amen. But you and I पण तुम्ही आणि मी are the real spiritual Israel. We are chosen by God. आणि आपण खरे आत्मिक इस्रायल आहेत ज्यांची निवड परमेश्वराने केली आहे. They are a type of God's people. आणि लोकांच्या प्रकार आहे तो एक Type means like what do you call it? They are वर्ग an example. आणि ते एक उदाहरण आहेत. But we are the reality. पण
आपण खरोखर आहोत. Praise the Lord. हालेलुया. Everything that happened in the Old Testament जे काही जुन्या करारामध्ये is घडत a होतं type of the reality. आणि जी ते एक शॅडो होतं किंवा सावली होती खऱ्या That is a गोष्टीचं. blueprint of the reality. आणि तो एक नकाशा होता जे सत्य समोर येणार आहे Praise the त्याची. Lord, because God, Jesus came to save the world. कारण प्रभू येशू आला या जगाचं तारण करायला. That's why Bible tells us in 1 Peter chapter 2 and verses 9, we are a chosen generation, a royal priesthood, a holy nation, a peculiar people, to show forth the praises of him who has called us out of darkness into his marvelous light. म्हणून 1 पेत्र 2:9 मध्ये लिहिलेलं आहे की आपण राजे आहोत, याजक आहोत, त्याची निवडलेली संतान आहोत आणि त्याच्या कार्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे. Praise the Lord. हालेलुया. We are his chosen people. आपण त्याची निवडलेली संतान आहोत. परमेश्वर ने हमें चुना है. परमेश्वराने आपल्याला निवडले. Amen. हालेलुया. कितने लोग को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? If God has chosen you, जर देवाने तुम्हाला निवडले I told you last time also, if God will never make a mistake, his choice is right. आणि देवाची निवड योग्य आहे, तो कधी चूक करत नाही. We are his chosen people. आपण त्याची निवडलेली मुलं आहोत. Amen. God wants to display his glory and his power through our lives. आणि परमेश्वराला आपल्या जीवनाद्वारे त्याचा गौरव आणि त्याचं सामर्थ्य दाखवायचं He असतं wants to reveal his love through us. आणि आपल्याद्वारे त्याला त्याचं प्रेम दाखवायचंय. Praise God. Hallelujah. Now the Israelites, आणि इस्रायल लोक they have never been in a war. आणि ते कधी त्यांनी युद्ध केलं They नव्हतं have never been in a battle. आणि ते कधी युद्धात गेले नाही They are slaves, 400 years of slavery. आणि 400 वर्ष हे इस्रायल लोक गुलाम म्हणून होते. All that they know is to make bricks. आणि त्यांना एकच गोष्ट माहित होती, विटा बनवणं They only know how to take whips upon their back आणि पाठीवरती फटके कसे घ्यायचे ते माहिती होतं and how to be obedient, how to be a good slave. आणि चांगला गुलाम कसं व्हायचं तेच त्यांना माहित They होतं. don't know to war. They have never had war. आणि त्यांनी कधी युद्ध केलं नाही, काही नाही. And during that time, Egypt was a very powerful nation. आणि जेव्हा ते गुलाम होते, ते मिसर देश आहे, खूप सामर्थ्यशाली देश Very होता. powerful nation. There was superpower. खूप सामर्थ्यशाली देश होता And these are slaves. आणि हे लोक गुलाम होते. And now Moses is standing before Pharaoh आणि आता मोशे फारो समोर उभा आहे and he's telling Pharaoh, set my people free. आणि तो फारोला सांगतो, चल माझ्या लोकांना आझाद कर. God said, go and tell him, set my people free. आणि देव मोशेला म्हणाला, त्या फारोला सांग की माझ्या लोकांना मोकळं कर. Now they are superpower. आणि आता ते मोठं राष्ट्र You होतं. are slaves. आणि तुम्ही गुलाम आहात. Why should they leave you? आता ते का सोडतील तुम्हाला? Why should they set you free? त्यासाठी तुम्हाला आझाद केलं पाहिजे. See, they have gone used to you. They have gone used to having slaves around them. आणि मग त्यांना मिसर देशाला सवय झाली होती गुलामांची आणि गुलाम आजूबाजूला त्यांना हवे होते. And suddenly, if you leave overnight, they will be left without any help. आणि मग रातोरात एवढे गुलाम जर गेले तर त्या मिसर देशामध्ये काम कोण करेल? So at any cost, they could not leave the slaves. They could not set the slaves free. They said, we need you and we are not going to leave you. आणि मग फारोने असं ठरवलं, काही होते, हे गुलाम आम्हाला पाहिजेत, हे इस्रायल लोक पाहिजेत, आम्ही काय यांना सोडणार नाही. And we know what happened after that. आणि आपल्याला माहिती आहे नंतर काय झालं. The 10 plagues and all those things. 10 पिढा आल्या आणि त्यानंतर ते Finally, Pharaoh is so fed up. He said, do one thing, you all can leave. आणि मग शेवटी फारो कंटाळला आणि म्हणाला, जाऊ दे या लोकांना, He said, you can go. We don't want. It is becoming too much for us. आता खूप झालंय, आता तुम्ही जा. Praise the Lord. Hallelujah. Because they were not fighting on their strength. They were fighting with God's strength. आणि मग ती जी लोक होती ती त्यांच्या ताकदीवर लढत नव्हती, तर देवाच्या ताकदीवर ती लढत होती. Okay, now when they came to near the Red Sea, आणि जेव्हा हे इस्रायल लोक तांबड्या समुद्राजवळ आले, the Egyptians said, if these people leave overnight, how are we going to survive? आणि मग मिसर लोकांनी विचार केला, जर सगळे गुलाम रातोरात गेले तर आपण करणार काय? कसं He काय said, होईल? nothing doing. He said, go and bring them back. नाही, काही होऊ दे, त्या इस्रायल लोकांना परत घेऊन या, Bring them back. त्यांना परत घेऊन That या. is the time when they come to attack them. They come to chasing them after them. आणि मग त्यावेळी ती मिसर देशाची सेना यांच्या मागे आली. And God does a miracle and divides the Red Sea, and these people of approximately 2 million people are just walking out on dry ground, and they come out from bondage into the wilderness. आणि मग त्यावेळी देवाने तो तांबडा समुद्र दुभागला आणि जवळजवळ 20 लाख लोक त्या सुक्या जमिनीवरून चालत बाहेर आली. There were women, there were children, there were men, cattle, belongings, big thing. It was a big, I mean,
big crowd. आणि मोठी गर्दी होती, पुरुष, स्त्रिया, मुलं, बाळ, म्हातारे आणि ते All sorts of गुरं-ढोरं people. सगळे होते, सगळं काही होतं. When they came out, जेव्हा ते बाहेर आले they came in seeking for a promised land. आणि मग ते वचनदत्त देशाचा शोध करत Now आले this promised land they have never heard of. आणि ह्या वचनदत्त देशाचं त्यांनी कधी ऐकलं They have नव्हतं never seen this आणि promised land. त्यांनी ही वचनदत्त जागा पाहिली नव्हती. They don't have the address त्यांना of काही where this land is. ही जागा कुठे आहे त्याचा काय पत्ता नव्हता. Can you understand their condition? कळतं का त्यांची अवस्था काय आहे? They don't have any address. They don't know where this promised land is. Nothing they know. They only know one thing. This is a land that is going to flow with milk and honey. आणि त्यांना माहित नव्हतं पत्ता कोणता आहे, कुठे जायचंय, काय जायचंय. त्यांना फक्त माहित होतं एक जागा देवाने दिले, त्याच्यामध्ये दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत. Praise the Lord. हालेलुया. Now these people were going through other, the other countries were there, nations were there. They were going into their territory and coming out, and they were creating a nuisance for everybody. आणि मग काय होत होतं, जेव्हा ते त्या प्रॉमिस लँड कडे वचनदत्त देशाकडे जात होते, तेव्हा त्यांना दुसऱ्या देशांकडून जायला लागायचं आणि ती लोक पण त्यांना त्रास द्यायचे. They were, like just entering into somebody's territory. आणि कुणाच्या तरी देशामध्ये एवढी सेना जायची It's not one or two people, a huge crowd just entering into the territory. आणि एक दोन लोक नाही, हे लाखो लोक एका प्रदेशातून जात होते. So they had become a nuisance. They were creating a chaos everywhere. आणि सगळीकडे गोंधळ निर्माण होत होता त्यामुळे. Okay, now these people were living a miraculous life because God was supplying their need from heaven. आणि ही लोक जी आहेत ती चमत्कारिक जीवन जगायची, कारण त्यांच्या ज्या गरजा आहेत ते स्वर्गातून पूर्ण They were व्हायच्या. getting manna from heaven. त्यांना स्वर्गातून मन्ना भेटत They were होता wearing clothes that never tore on their आणि body. ते असे कपडे घालायचे जे कधी फाटणार नाही, वेळेसोबत वाढत They जायचे. were wearing sandals that never worn आणि out. त्या अशा चपला घालायचे जे चपला कधी झिजत नव्हती. I think only ladies may be feeling little this. हमेशा वही sandal. Ladies like to have many sandals. They like to change their sandals. आणि कदाचित महिलाच बोलत असणार, "रे, किती वर्ष अरे झाली क्या एक ही सैंडल पूरा जिंदगी एक ही सैंडल में निकाला है. एकच आयुष्य घालवले." तो हो सकता कुछ लेडीज लोग थोड़ा सा नाराज रहेंगे, बोले क्या है मोसेस ने हमको अभी एक ही सैंडल से मेरा अभी 40 साल हो गया. आणि कदाचित महिला बोलत, हमको आदत है चेंज करने के लिए. सवय असते ना चपला चेंज करायची. So maybe few people were a little bit disturbed with the same sandal as they are growing, the sandal is growing with them. आणि जसे ते वाढतात त्यांची चप्पल पण त्यांच्यासोबत वाढत होती. Okay, now they come to a place called Rephidim, आणि मग अशा ठिकाणी ते आले जे त्याचं नाव रफिदीम आहे. and there they are totally dehydrated. आणि मग रफिदीम जागे आली, त्यांना खूप तहान लागली, पाणी नव्हतं त्यांच्या अंगामध्ये. And you know what happens when you're dehydrated? मग तुम्हाला कळतं का जेव्हा तुमचा गळा सुकतो, You तुम्हाला lose your energy, मग तुमची ताकद तुम्ही you become हरवता very weak, आणि तुम्ही अशक्त होता you start fainting, आणि तुमचा चेहरा पडायला and लागतो. the children are crying, say, Mummy, we want water. मग मुलं रडतात, आई मला पाणी दे, The पाणी. mother's hearts are broken. आणि मग आईचं हृदय तुटतं. They said, मुझे नहीं मिलेगा चलेगा, लेकिन मेरा 2 साल का बच्चे के लिए मुझे पानी चाहिए. मग आई पतीला बोलत, अरे यांना पाणी आणि मला नसेल तरी चालेल. अरे what is Moses doing? Go and catch him, tell him to bring water for us from अरे हा somewhere. मोशे कुठे, जा त्याला पकडा आणि पहिला पाण्याची अरेंजमेंट कर. And the people were so angry, they said, if he does not bring water, we will stone him to death. आणि मग लोक एवढी रागावली, ते म्हणाले जर पाणी भेटलं नाही तर दगडमार करून मोशेला ठार They करू. were literally pushed against the wall. आणि मग ते मोशेच्या विरुद्ध उठले. They were, उनको एकदम कॉर्नर हो गए थे. They were in a corner, completely stuck. उनको कोई रास्ता नहीं दिख रहा था, अभी खाली माउथ दिख रहा था सामने. आणि त्यांना कुठलाही रस्ता सापडत नव्हता, फक्त मरण समोर दिसत Can होते. you imagine? Now they say, without water we will die. आणि आता ती लोक म्हणाले तर पाण्याशिवाय तर आपण Where सगळे this मरू. Moses has brought us? या मोशेने आपल्याला कुठे आणून क्या फसवलं. गोंधल करके रखा है, बिना मतलब का इसके बातों में आके फंस गए हम लोग. अरे उगाच त्याच्या गोड गोड बोलण्यात आलो आणि आपण फसलो. Are you understanding? They say now we are going to die in the, who is going to give us water? आता इथे आपण मरणार, कोण देईल इथे पाणी आपल्याला. एक ग्लास पानी नहीं, हमें बहुत पानी का जरूरत है. We are like almost like a nation. आणि एक ग्लास पाणी नाही पण खूप राष्ट्र सगळ्यांना पाणी हमने पाहिजे. बहुत बड़ा गलती किया है आदमी का सुन के. खूप मोठी चुकी गेली. अभी हम 100% मरने वाले हैं. आता आपण 100% मरू. So before we die we will kill him.
आणि मग आपण मरण्याआधी आपण याला ठार But करू. one thing they forgot, पण एक गोष्ट अशी झाली, that same God who divided the Red Sea, आणि ज्या देवाने तांबडा समुद्र दुभागला, and that same God who protected them from the Egyptian, आणि ज्या देवाने त्यांना मिश्रित लोकांपासून वाचवलं, that same God will make a provision for them. आणि मग तोच देव त्यांचा आता पुरवठा करेल. Praise the Lord. See, when problems come, they forget all the benefits. आणि मग जेव्हा त्यांच्यावर संकट आलं, त्यांनी सगळे फायदे देवाने काय केले ते विसरले. And they started imagining that they are going to be ruined and they're going to die and there's going to be no help for them. आणि मग त्यांनी कल्पना करायला लागली, आता पाण्याशिवाय आपण मरणार, आपला नाश होणार आहे, बस एवढंच. And they felt that they are completely cornered. आणि मग त्यांना वाटलं आता काही उपाय नाही. But one thing we must understand, एक गोष्ट आपण समजायला that God पाहिजे, has chosen us. देवाने आपल्याला निवडलेले आहे. Praise the Lord. Hallelujah. And He's a God who will make a way for us in the desert. आणि तो परमेश्वर आहे, आपल्याला जंगलामधून जंगल में हमारे लिए मार्ग निकालने वाला प्रभु जंगलामधून है. आपल्याला तो मार्ग बाहेर काढ, रेगिस्तान में हमारे लिए नदी तैयार करने वाला प्रभु वाळवंटामध्ये है. तो आपल्यासाठी नदी तयार करेल. Praise the Lord. हालेलुया. He says, I will make a way for you. परमेश्वर म्हणतो मी तुझ्यासाठी मार्ग But काढेन. sometimes when we get into the corner, जेव्हा आपल्याला काही उपाय मिळत when नाही, we get into a place where we feel that we are completely stuck and now there is no hope for us, आणि मग आपण अशा ठिकाणी येतो, आपल्याला तिथे कळतं आता आपल्याला आशा नाही, याच्या पुढे काय always होणार? remind yourself नेहमी स्वतःला that लक्षात God ठेवा, has chosen me देवाने मला निवडलं असं and He म्हणा. will not leave me. आणि तो मला सोडणार नाही. Praise the Lord. Hallelujah. And that is the time for God to do a miracle for you. आणि तीच तर वेळ असते जेव्हा देव चमत्कार करणार असतो. Praise the Lord. हालेलुया. Now this was the time that God was going to do a miracle. आणि मग ही अशी वेळ होती जेव्हा देव चमत्कार करणार So होता. Moses told them, don't cry, don't worry. आणि मोशे म्हणाला रडू नका, आरडाओरडा करू नका, Let me go and inquire from the Lord. मला जाऊ द्या आणि देवाकडे विचारू द्या. And he goes to the Lord and he prays and the Lord tells him, take that rod that I've given you. आणि देवाकडे तो जाऊन रडतो, प्रार्थना करतो. परमेश्वर म्हणतो जो काठी तुला दिली ती घे, Take that rod, ती काठी घे, take some elders along with you. तुझ्या सोबत कोणी And he says, I will show you a rock, take that rod and smite that rock. आणि मग तुझ्यासोबत वडील लोकांना घे, तुला एक खडक दाखवीन, त्या खडकावर ही काठी मार. Take that rod काठी घे and hit that rock. आणि त्या खडकावरती काठी आपट. The moment he hits that rock, आणि ज्या क्षणाला त्याने त्या दगडावर काठी from मारली that rock water starts coming. आणि त्या दगडातून पाणी यायला लागलं. Now the water is not trickling from there. आणि मग थेंब थेंब पाणी बाहेर ना आलं, नहीं थोड़ा थोड़ा सा पानी नहीं गिर रहा है. असं थेंब 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 पाणी इतना झालं. पानी आया कि पूरा ये 2 मिलियन लोग ने पानी पिया, उनके जानवर ने पानी पिया, सब पानी पी के तृप्त हो गए. उतना पानी वहां से निकला. आणि एवढं पाणी त्याच्यातून निघालं की हे 20 लाख लोकांनी पाणी पिलं. त्यांचे शेरडं मेंढरं जी होती, जनावरं होती, त्यांनी सगळ्यांनी पाणी पिलं. Praise the Lord. Hallelujah. Now this was not a natural thing. आणि ही नैसर्गिक गोष्ट आहे का? ये क्या natural है क्या? नैसर्गिक आहे का? This is not a natural thing. आणि ही नैसर्गिक गोष्ट नाहीये. This is a supernatural. Why God doing this supernatural miracle? Because God says, these are my chosen people. I am a chosen generation. मी निवडलेली संतान आहे. Say, I am a chosen generation. मी निवडलेली पिढी Say आहे. it, say it. I am a बोला, chosen बोला. generation. मी निवडलेली पिढी आहे. Praise the Lord. Hallelujah. And God will give me supernatural power. आणि देव मला अलौकिक सामर्थ्य देईल. Amen. Hallelujah. According to 1 Corinthians chapter 10 and verses 4, 1 Corinth 10:4 I want you to प्रमाणे read that. Read 1 Corinthians chapter 10 verses 4. 1 Corinth 10:4 आपण वाचू. आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते. तो खडक तर ख्रिस्त होता. ह्या गोष्टीविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. Praise the Lord. हालेलुया. क्या बोल रहा है पॉल? पौल काय म्हणत आहे? उन लोग ने जब वो पानी पिया खड़क में से, जेव्हा त्यांनी त्या खडकातून पाणी वो पिलं, साधारण पानी नहीं था, आणि ते साधारण पाणी नव्हतं, वो स्पिरिचुअल पानी था. ते आत्मिक पाणी होतं. Praise the Lord. हालेलुया. Amen. हालेलुया. And Paul बोलता, I don't want you to be ignorant about these things. आणि मग पौल म्हणतो याच्याविषयी तुम्ही अजाण असावा. वो जो खड़क है, तो जो खडक वो आहे, दूसरा कोई नहीं बल्कि तुम्हारा यीशु है. तो खडक इतर कोणी नसून तो तुमचा येशू आहे. Praise the Lord. हालेलुया. जब यीशु को क्रूस के ऊपर मारा गया, जेव्हा येशूला वधस्तंभावर मारण्यात आलं, जब वो रॉड लेके तुमने जब वो खड़क को मारा, वो रॉड जेव्हा को, काठी घेतली आणि त्या खडकाला तुम्ही उसका मारलं, मतलब ये है कि हमने यीशु को क्रूस पर मार दिया. त्याचा अर्थ असा आहे आपण
येशूला वधस्तंभावर मारलं. Praise the Lord. Hallelujah. And वो यीशु के अंदर से वो पानी निकला स्पिरिचुअल. आणि मग पवित्र येशूच्या आत्मा. आत्मामधून येशू मधून तो आत्मिक पाणी निघाले. Praise पवित्र the Lord. आत्मा. और Hallelujah. जो लोग डिहाइड्रेटेड हो गए थे, आणि जे लोकांना तहान लागलेली अभी ये पानी पीने के बाद में उनके अंदर सामर्थ आ गया. आणि मग हे पाणी पिल्यानंतर त्यांच्यामध्ये सामर्थ्य आलं. Praise the Lord. Acts 1:8 कहता है जब पवित्र आत्मा आएगा तो तुम्हारे पर अभिषेक आएगा. आणि प्रेषितांची कृत्य 1:8 मध्ये म्हटले जेव्हा पवित्र आत्मा येईल तुम्हाला सामर्थ्य Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. जब पवित्र आत्मा आएगा जेव्हा पवित्र आत्मा तो येईल परमेश्वर का सामर्थ हमारे अंदर तेव्हा आएगा. परमेश्वराचं सामर्थ्य ये तुमच्यावर लोग येईल. सब कमजोर हो गए थे. दे हैड बीन डिहाइड्रेटेड. पूरा ताकत उनमें से निकल गया था. लेकिन जैसा ही उन्होंने वो खड़क में का पाणी पिया, it was spiritual water. When they drank it, they got strength and power. आणि ही लोक अशक्त झालेली त्यांना तहान लागलेली पण जेव्हा त्या खडकामधून त्यांनी पाणी पिलं त्यांना ते ताजेतवाने झाले. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. So this was something spiritual. आणि हे आत्मिक आहे. Amen. Hallelujah. God's chosen people. देवाची निवडलेली पिढी हम आहे. जो चुने हुए लोग हैं, आपण जे निवडलेली लोक आहोत God is going to stand with us in a supernatural way. आणि परमेश्वर आपल्या सोबत अलौकिक रीतीने उभा राहणार आहे. Amen. हालेलुया. Say, I can do all things through Jesus Christ. बोला मी सर्व काही येशू ख्रिस्ताद्वारे करू शकतो. और एक बार बोलिए. अजून एकदा बोला मी सर्व काही येशू ख्रिस्ताद्वारे करू शकतो. Praise the Lord. हालेलुया. See, बोलने के लिए कितना आसान है. बोलायला सोपं आहे ना. Praise the Lord. हालेलुया. लेकिन आपने ये जो कबूली किया है, इस पे अगर सचमुच आप अमन करेंगे तो आपका जीवन कितना शक्तिशाली हो जाएगा. आणि हे जे बोलले त्या शब्दाप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुमचं जीवन किती शक्तिशाली होईल. समझ में आ रहा. हम बोलते आई कैन डू ऑल थिंग्स थ्रू जीसस क्राइस्ट. बोलने के लिए, कबूल करने के लिए हम बोलते हैं, लेकिन डू वी रियली बिलीव इट? डू वी रियली एक्ट ऑन इट? आणि मग बोलण्यासाठी तर आपण बोलतो की येशू ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो पण याच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. या वचनावर चालणं किती कठीण आहे. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Say, I'm a supernatural person. बोला मी अलौकिक व्यक्ती आहे. I'm a chosen generation. मी निवडलेली संतान आहे. Praise the Lord. किसने हमें निवड़ा है? कुणी मला निवडले. निवडले. कोणी निवडले? कुणी मला निवडले. Praise the Lord. हालेलुया. Who has chosen us? कुणी आपल्याला निवडले. कोई साधारण व्यक्ती नहीं. कोणी साधारण व्यक्ती नाही. राजाओं का राजा, राजांचा राजा, प्रभुओं का प्रभु. हालेलुया. उसने हमें चुना है. त्याने आपल्याला निवडलेले. Hallelujah. हालेलुया. Come on, give a good clap for my Jesus. जोरदार 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 Say नाही. hallelujah. बोला हालेलुया. I am a chosen मी generation. निवडलेली संतान आहे. A royal priesthood. शाही याजक, A holy nation. पवित्र राष्ट्र, A peculiar person. देवाचे खास लोक I am आहेत. not like the world. आणि मी जगासारखा I नाहीये. don't talk like the मी world. जगासारखं बोलत I नाही. don't behave like the मी world. जगासारखं I am वागत a नाही. chosen person. मी निवडलेला व्यक्ती. God's anointing is upon me. देवाचा अभिषेक माझ्यावर I आहे. think like Jesus. मी येशू सारखं I कार्य talk करतो. like Jesus. मी येशू सारखा I walk like Jesus. येशू सारखा चालतो. Praise the Lord. Hallelujah. When the Holy Spirit comes upon us, जेव्हा पवित्र आत्मा आपल्यावर the येतो nature of Jesus comes in us. येशूचा स्वभाव आपल्यामध्ये येतो. Amen. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. जब पवित्र आत्मा आता है जेव्हा पवित्र आत्मा येतो तो यीशु का स्वभाव हमारे अंदर आ जाता तर है. येशूचा स्वभाव आपल्यामध्ये येतो. Praise the Lord. हालेलुया. कितने लोग ये बात सुन के अच्छा लग रहा है? किती लोकांना चांगलं वाटतंय, उत्साही वाटतं, Amen. आनंदी आहेत. Praise God. हालेलुया. See, यीशु जो था अधिकार से जिया. येशू जो आहे तो अधिकाराने जगला. यीशु हमेशा विजयी जीवन जिया. येशू नेहमी विजयी जीवन जगला. Amen. हालेलुया. अगर पवित्र आत्मा आपके अंदर है, जर पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये आहे आप अधिकार से जिएंगे. तर तुम्ही अधिकाराने जगू शकता. Praise the Lord. हालेलुया. आप विजयी जीवन जिएंगे. तुम्ही विजयी जीवन जगू शकता. Praise the Lord. हालेलुया. See, it is the word of God that will change the way we think. आणि देवाचंच वचन आहे जे आपले विचार करण्याची पद्धत बदलतो. Like I told you, I saw that one photograph one day. आणि मी एक दिवशी एक फोटो पाहिला A small kitten is looking at herself in the mirror. आणि छोटीशी जी मांजराचा पिल्लू आहे त्या आरशामध्ये पाहत होतं. And from the mirror, from the other side, you see a lion looking at आणि मग the kitten. समोरून एक सिंह तिच्या त्याच्यामध्ये बघत होता.
What is the meaning of that? त्याचा अर्थ काय? The meaning is, त्याचा अर्थ this हा आहे, kitten is looking at herself, आणि म्हणजे मांजराचं पिल्लू आहे स्वतःकडे बघत and होतं, in the mirror it is imagining, is saying, I am not a kitten, but I am a lion. आणि ती असे कल्पना करत होती की मी कमकुवत मांजरीचं पिल्लू नाहीये. Bible tells us, बायबल आपल्याला सांगतं, let the weak say, I am strong. आणि जो अशक्त आहे त्याने म्हणावं मी शक्तिमान आहे. Praise the Lord. हालेलुया. Let the poor say, I am rich. आणि जो गरीब आहे त्याने म्हणावं मी श्रीमंत आहे. जेब में एक पैसा नहीं है, लेकिन ऐसा चलो जैसे करोड़पति है तुम. आणि खिशात काय कदाचित 1 रुपया नसेल पण करोडपती. Praise the Lord. हालेलुया. जब बात करेंगे ऐसा बात करो जैसे कि तुम करोड़पति है, आणि बोलताना असं बोला की जसं काही तुम्ही करोडपती आहात. क्योंकि तुम्हारा स्वर्ग में जो पिता बैठा है वो बोलता है कि पूरा सोना चांदी मेरा है. कारण तो तुमचा स्वर्गीय पिता म्हणतो सगळं सोनं चांदी सगळं माझं आहे. Say my God is a big God. बोला माझा देव महान देव आहे. Praise the Lord. माझा देव महान देव आहे. Come on, tell somebody next to you. आजूबाजूच्याला म्हणा 2-3 कि आपके जणांना. बाजू में बैठे उनको मालूम नहीं आप कौन है. आणि तुमच्या बाजूच्याला माहित नाही, अब उनको लगता है आप बहुत साधारण व्यक्ति है, त्यांना वाटतं की तुम्ही साधारण व्यक्ती आहे. तो उनको बताइए आप कितना साधारण है. आणि तुम्ही सांगा तुम्ही किती साधारण आहात. बोलो मैं आई एम अ चाइल्ड ऑफ द किंग ऑफ किंग्स. आणि मग राजांचा राजा आहे त्याचा मी मुलगा आहे असं म्हणा. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. We are the children of the most high God. आपण अति उच्च महान परमेश्वराची मुलं आहोत. Amen. हालेलुया. When you look at yourself in the word of God, जेव्हा तुम्ही देवाच्या वचनामध्ये स्वतःला you will be बघता strengthened. आणि तुम्हाला शक्ती मिळेल, You will be revived. तुम्ही तुमच्यामध्ये संजीवनी, And you will say, I am not a kitten. आणि तुम्ही म्हणाल मी मांजर नाहीये, I am a lion. मी एक सिंह आहे. Not a roaring lion, आणि गरजणारा सिंह but the नाही, lion of Judah. पण यहुदाचा सिंह आहे. Praise the Lord. हालेलुया. हम खाली आवाज करने वाले नहीं हैं, फक्त ओरडणारे सिंह हम नाही, कृति करने वाले लोग हैं. आपण कार्य करणारी लोक. Praise the Lord. हालेलुया. We are a chosen generation. आपण निवडलेली पिढी आहोत. God has chosen me. देवाने आपल्याला निवडले, In His wisdom, त्याच्या He सुज्ञानामध्ये has chosen me. त्याने आपल्याला निवडले. Praise the Lord. हालेलुया. Isn't it a good news? मग ही चांगली बातमी आहे का नाही? Praise the Lord. Hallelujah. How much thanks we should give Him मग किती धन्यवाद त्याला द्यायला that पाहिजे. He has chosen foolish people like us. आणि मग आपल्यासारख्या मूर्ख लोकांना त्यांनी निवडले. That is the greatness of our God. आणि हीच तर आपल्या देवाची महानता आहे. ये हमारा परमेश्वर का सबसे बड़ा महानता है. आणि हीच आपल्या देवाची सर्वात मोठी महानता आहे. मालूम क्या? वो मूर्ख लोग को लेगा और ज्ञानी लोगों के सामने खड़ा करेगा. आणि तो मूर्ख लोकांना घेईल आणि ज्ञानी लोकांसोबत उभं अनपढ़ करेल. लोगों को उठाएगा और ज्ञानी लोगों के सामने खड़ा करेगा. अशिक्षित लोकांना घेईल आणि शिकलेल्यांसमोर त्यांना उभं करेल. बोलो थैंक यू जीसस. बोला धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हमारा यीशु महान है. आपला येशू महान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो प्रभु ने मुझे चुना है. बोला प्रभूने मला निवडले. प्रभु ने मुझे चुना है. प्रभूने मला निवडले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अभी ये जो लड़ाई है ये साधारण लड़ाई नहीं आणि है. ही जी लढाई आहे ही दिस साधारण इज नॉट लढाई अ नाही. नॅचुरल ही बैटल, नैसर्गिक लढाई बिकॉज नाहीये. हमने कभी युद्ध करना सीखा ही नहीं है. कारण आम्ही कधी युद्ध लढलोच नाही. हमने कभी तलवार चलाया नहीं कधी है. आम्ही तलवार चालवली नाही. लेकिन अब प्रभु हमारे साथ में है. आता प्रभू आपल्या सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो अभी ये जो लड़ाई हो रहा है अमेलेकाइट्स के साथ आणि में, हे अमालेकी लोकांसोबत लढाई होते. मोसेस इज ऑन द माउंटेन. मोसे जो आहे डोंगरावर आहे. उसने वो रॉड लेके उसने नीचे फेंका था, मोसेस के सामने सर्प बन गया था वो. आणि जेव्हा हा काठी मोशीने फेकली तेव्हा तो साप बनला. और परमेश्वर ने बोला उसको पीछे से उठाओ, उसको आणि वापस परमेश्वर काठी बन म्हणाला गया. की याला मागून उचल ते परत ती काठी बनली. जब लाल समुद्र के सामने फंस गए थे, उसने बोला प्रभु क्या करूं. प्रभु ने बोला वो रॉड ले और पानी को टच कर, मैं डिवाइड कर दूंगा. आणि मग परमेश्वर तो जेव्हा तांबड्या समुद्रासमोर होते, मोशे म्हणाला काय करू. प्रभू म्हणाला की त्या पाण्याला लाव, मी तो समुद्र डुबा गेल. फिर से ये अमेलेकाइट्स उनके साथ लड़ने के लिए आ आणि गए. आता पुन्हा एकदा ही वाईट परिस्थिती. इन लोग ने कभी लड़ाई किया नहीं है. यांनी कधी युद्ध लढलं नाही. प्रभु ने बोला प्रभू म्हटला मोसेस मोशे तुम्हारे हाथ में क्या तुझ्या है. हातात काय. बोला प्रभु ये काठी है मेरे प्रभू पास, माझ्या हातात साधारण ये काठी आहे. चमत्कारी काठी हे है. चमत्कारिक काठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वो काठी हमारे लिए किधर है. आप काठी आपल्यासाठी कुठे आहे. यीशु स्वर्ग में जाने के वक्त येशू स्वर्गात गेल्यानंतर यीशु ने बोला येशू काय म्हटला. मेरे चर्च इधर आओ, माझं चर्च इकडे आहे. मैं जाने वाला हूँ, मी जाणार आहे, लेकिन जाने से पहले पण जाण्याआधी मैं तुम्हें ये खिल्ली
किल्ली देके जा रहा हूँ. मी तुम्हाला एक चावी किल्ली देऊन जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो तुम धरती पे बांधोगे स्वर्ग में बांधा जे जाएगा. तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल. जो तुम धरती पे रिलीज करोगे वे स्वर्ग में रिलीज हो जे जाएगा. तुम्ही पृथ्वीवरती मोकळं कराल स्वर्गात मोकळं होईल. उसका मतलब मैं तुम्हें ऐसा चाबी दे रहा हूँ चमत्कार करने का. म्हणजे मी तुम्हाला चमत्काराची एक चावी देणार आहे. बोलो धन्यवाद यीशु. बोला धन्यवाद येशू. चमत्कार करने वाला चाबी मुझे दिया है. चमत्कार करणारी चावी प्रभूने मेरे नाम में माझ्या तुम नावामध्ये जो भी मांगोगे वो दिया जाएगा. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मेरे मिळेल. नाम में तुम शैतान को निकाल दोगे. माझ्या नावात तुम्ही सैतानाला तुमने काढाल. बीमार के ऊपर हाथ रखा वो चंगाई हो जाएगा. तुम्ही आजारांवर हात ठेवाल ते बरे होतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज एक सिस्टर ने साक्षी दिया. आज एक बहिणीने साक्षी एक दिली. साल 1 वर्ष उनके कान में से कुछ निकलता था कानामधून त्यांच्या पाणी यायचं और उसको इतना दर्द होता था, आणि तिला एवढा त्रास होता. सुनने के लिए भी प्रॉब्लम होता तिला था. ऐकायला समस्या लेकिन होती. अब पिछला संडे में पण मागच्या रविवारी जब यहाँ से हम प्रेयर कर रहे जेव्हा थे, इथून आपण प्रार्थना केली प्रभु का सामर्थ उनके ऊपर उतर के प्रभूचं आया. सामर्थ्य आलं ना त्यांच्यावर. कौन है ये सिस्टर? कोण आहे ती बहीण? उभे राहा. उबे रहा सिस्टर. वो सिस्टर के लिए प्रभु के लिए एक जोरदार ताली दीजिए. त्या बहिणीसाठी प्रभूसाठी जोरदार Give a mighty clap for my Jesus. जोरदार 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 टाळी वाजवा. एक साल 1 वर्ष उनके कान में से कुछ निकल रहा था, कानामधून काही पाणी येत होतं. दर्द हो रहा था. 1 साल 1 वर्ष दुखत होतं. सुनने के लिए प्रॉब्लम हो रहा था. ऐकायला येत नव्हतं त्यांना. लेकिन एक ही दिन में, पण एका दिवसामध्ये संडे के दिन रविवारच्या दिवशी प्रार्थना करते वक्त प्रार्थना करताना परमेश्वर का हाथ उसके पर आया परमेश्वरचा हात तिच्यावरती और आला. सिस्टर ने कहा आणि बहीण म्हणाली वो पानी निकलना बंद हो गया, ते कानामधून पाणी दर्द पूरी तरीके से गायब हो गया. ते दुखणं निघून अभी गेलं. सुनने के लिए भी उसको क्लियरली आ रहा है. तिला चांगलं कानाने ऐकायला दोनों हाथ उठा के बोलो धन्यवाद हात यीशु. उंच करून म्हणा धन्यवाद येशू. बोलो तू जिंदा परमेश्वर है. तू जिवंत देव आहे. Yesterday, today and forever. तू काल आज आणि युगानुयुग सारखा You are the परमेश्वर same आहे. God. तू सारखाच परमेश्वर कभी आहे. न बदलने वाला परमेश्वर. कधी न बदलणारा परमेश्वर Come on, आहे. give a mighty clap for my जोरदार Jesus. जोरदार 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 कभी न बदलने वाला, कधीच न बदलणारा मरे हुए लोग को जिंदा करने वाला, मेलेल्या लोकांना लंगड़ों को चलाने वाला, लंगड्यांना बहरों चालवणारा को सुनाने वाला, आणि बहिऱ्यांना अंधों को ऐकायला दिखाने वाला, आंधळ्यांना दिसणं वो यीशु आणि तो येशू हमारे बीच में अभी भी जिंदा तो है. येशू आपल्यामध्ये आता पण जिवंत आहे. हालेलुया. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया आमेन. हालेलुया. कितने लोग आनंदित हैं? किती लोक आनंदी आहेत. प्रेज गॉड. हालेलुया. उसके लिए कोई चीज असंभव नहीं है. आणि त्याला काही असंभव नाहीये. कितने लोग जो यहाँ पे है वो कह सकते हैं कि प्रभु ने मेरा जीवन बदला है. किती लोक आहेत जे म्हणतात की प्रभूने माझं जीवन प्रेज द बदललं. लॉर्ड. हर एक हाथ ऊपर दिख रहे थे. प्रत्येक हात इथं उंच दिसते. गिव अ माइटी क्लैप फॉर माय जीसस. जोरदार 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 टाळी वाजवा. हालेलुया. हालेलुया. ही इज अ माइटी वर्किंग गॉड, आणि मिरेकल तो वर्किंग महान गॉड. चमत्कार करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभु ने बोला वो रॉड ले. प्रभू म्हणाल ती काठी घे. मोसेस को बोला तो रॉड लेके ऊपर ऐसा मेरे तरफ उठा दोनों हाथ, प्रभू म्हणाला ती काठी घे आणि दोन्ही हात माझ्याकडे कर. और नीचे जोशुआ जो है तलवार से लड़ रहा था आणि मग खाली यहोशवा तलवारीने लढत होता. और जोशुआ जीत रहा था भी. आणि मग यहोशवा तो जिंकत होता. वो लोगों को उसके बोल रहे थे भगा कभी हमें कितनी, क्योंकि वो तलवार जो चला रहा था परमेश्वर चला रहा था वो तलवार. आणि तलवार त्याच्या हातात होती पण परमेश्वर ती चालवत होता. They were winning the battle. आणि खूप लोक होती उन लोग जीत रहे आणि थे. ते जिंकत होते. थोड़ी देर के बाद आणि थोड्या वेळाने मोसेस का हाथ दुखने लगा, मोशेचा हात दुखायला लागला. हाथ धीरे धीरे नीचे आने मग लगा. हात थोडे थोडे खाली यायला जब लागले. हाथ नीचे आ गया, हात खाली आले अचानक देखा तो वो लोग जो था जोशुआ को हराने लगे. आणि मग ती लोक इस्रायल लोकांना हरवायला लागले. तो एरोन और हुर जो थे आणि आरोन आणि हुर जे उन होते लोग ने देखा, बोले अरे बाप रे, उन्होंने एक पत्थर रखा उधर. मोसेस को बोले पत्थर पे बैठो अभी तुम. आणि मग तिथे एक दगड ठेवला. मोशेला बोलले तू या दगडावर बस. एक साइड में एरोन, एक साइड में हुर. आणि एका बाजूला आरोन दुसऱ्या बाजूला हुर. दोनों ने उसका हाथ ऐसा उठा के रखा. दोघांनी त्याचा हात असा उंच करून जैसा ठेवला. उसका हाथ उठाया, जसं त्याचा हात उंच केला सडनली देखा तो जोशुआ का तलवार फिर से चलने मग लगा. अचानक यहोशवाची तलवार चालायला लागली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. और उस दिन आणि त्या दिवशी उन्होंने अमलेकाइट्स को हरा आणि दिया. मग अमालेकी लोकांना त्यांनी हरवलं ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अभी ये जो युद्ध था आणि हे जे युद्ध ये होतं नेचुरल बैटल नहीं है. हे नैसर्गिक युद्ध इज नव्हतं. इट अ नेचुरल बैटल? हे नैसर्गिक युद्ध नहीं, ये होतं का? कुछ तो भी स्पिरिचुअल है. हे काहीतरी आत्मिक होतं. प्रार्थना के द्वारा प्रार्थनेद्वारे हमने ये जंग जीता है. आणि हे युद्ध आपण जिंकलेलं आहे. 15 वर्ष के अंदर 15 वर्षाच्या आतमध्ये मोसेस आता है, ही मेक्स एन ऑल्टर मोशे येतो आणि एक वेदी तयार करतो. एंड वो वेदी बनाने के बाद बोलता
He calls the name of that place Jehovah Nissi. आणि मग मोशे तिथे वेदी बनवतो आणि यहोवा निस्सी असं जागेचं नाव बोलता the देतो. Lord is my banner. आणि मग परमेश्वर माझा झेंडा आहे. What is a banner? नॉर्मल में हम देखेंगे नॉर्मली आपण बॅनर बघितलं, कपड़ा है कपडा आहे और वो चौकोनी. कपड़ा के ऊपर कुछ स्लोगन लिखा रहता है. आणि मग त्याच्यावर काहीतरी घोषवाक्य लिहिलेले असतात. साधारण कपड़ा है साधारण कपडा लेकिन वो कपड़ा के ऊपर एक स्लोगन है आणि त्या कपड्यावरती एक स्लोगन आहे और that cloth that it has a message आणि त्याच्यावर एक संदेश असतो or it may have a logo किंवा त्याच्यावरती एक दृश्य but it is displaying something. पण त्या बॅनर मधून काहीतरी दिसत होतं, डिस्प्ले करता है वो, काहीतरी दाखवत दुनिया होतं. को दिखाता है लोकांना दाखवत कि होतं परमेश्वर मेरे साथ है. परमेश्वर माझ्या सोबत आहे. वो दिखाता है हम साधारण नहीं है. आणि हे दाखवतं की आम्ही साधारण नाही आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वो मेरा रक्षा करने वाला है. तो माझा रक्षक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आइजिया 43 आणि यशया 43 वर्सेस 2 में लिखा आणि है वचन 2 मध्ये हम पानी में से जाएंगे लेकिन पानी हमें डुबाएगा नहीं. आपण पाण्यामधून जाऊ पण पाणी आपल्याला बुडवणार नाही. क्यों का? क्यों हमें नहीं डुबाएगा पानी? पाणी का नाही बुडवणार आपल्याला? क्योंकि परमेश्वर मेरे साथ है. कारण परमेश्वर माझ्या सोबत आहे. वो मेरा इंसुलेशन है. तो माझं संरक्षण आहे. वो मेरा बैनर है. तो माझा झेंडा आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मैं अग्नि में से जाऊंगा मी अग्नीमधून जाईन लेकिन अग्नि मुझे भस्म नहीं करेगा. पण त्या अग्नी मला भस्म करणार क्यों नाही. नहीं करेगा? का नाही करणार? क्योंकि परमेश्वर मेरा इंसुलेशन है. कारण परमेश्वर माझं संरक्षण आहे. प्रेज द लॉर्ड. द लॉर्ड इज माय बैनर. परमेश्वर माझा झेंडा आहे. अभी हम जो प्लाईवुड खरीद के लाते हैं मार्केट से आणि जे आपण प्लायवूड घेऊन येतो मार्केट उस पे लिखा रहता है वाटर प्रूफ, फायर प्रूफ. आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं पाण्यापासून संरक्षण, आगीपासून संरक्षण. वाटर प्रूफ, फायर प्रूफ. इसको तुम पानी में डालेगा तो कुछ होगा नहीं, आणि ह्या लाकडाला पाण्यात टाकलं काही होणार नाही. लेकिन पानी में डाल के देखो क्या होता पण है. पाण्यामध्ये टाकून बघा काय होतं. बेंड हो जाएगा. आणि मग तो भिजून जाईल. आग लगाएंगे तो आग भी लग जाएगा. आग लावली तरी आग लागून जाईल. क्या वार्निश लगा है, क्या इंसुलेशन लगा है मालूम नहीं, काय संरक्षण आहे काय माहिती. लेकिन आपको और मुझे पण तुम्हाला आणि मला हमारा परमेश्वर हमारा इंसुलेशन आपला है. परमेश्वर आपलं संरक्षण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोई भी हमें नाश नहीं कर सकता कोणी है. आपला नाश करू शकत. प्रभु हमारे साथ है. प्रभू आपल्या सोबत आहे. बोलो धन्यवाद यीशु. बोला धन्यवाद येशू. See, जो कुछ भी आज मैं बोल रहा हूँ आपको, जे काही मी तुम्हाला इथून बोलत आहे आई एम नॉट टेलिंग यू दीज थिंग्स टू मेक यू हैप्पी. तुम्हाला खुश करण्यासाठी मी हे बोलत नाही. समझ के लीजिए ये हे बात. समजून घ्या ही मैं गोष्ट. तुमको खुश करने के लिए नहीं बोल रहा मी हूँ. तुम्हाला खुश करण्यासाठी बोलत नाही आई एम नॉट कमिंग हियर टू प्ले विद योर आणि इमोशंस. तुमच्या भावनांसोबत खेळायला मी येत नाही. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जो कुछ भी मैं तुम्हें बोल रहा हूँ इस पे विश्वास करो और तुम सामर्थ देखोगे प्रभु का. आणि जे काही मी बोलतोय ते त्या बोलण्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही परमेश्वराचं सामर्थ्य बघाल. Praise the Lord. हालेलुया. This word that I'm speaking to you, receive it into your spirit. आणि जे मी शब्द इथून बोलत आहे ते तुमच्या आत्म्यामध्ये स्वीकार. Let your mind be transformed. आणि तुमचं जे मन आहे ते नवीन होऊ द्या. Start believing God's word. आणि देवाच्या वचनावर विश्वास ठेवायला लागला. You're a supernatural person आणि तुम्ही अलौकिक व्यक्ती आहात. because God's anointing is upon you. कारण देवाचा अभिषेक तुमच्यावरती आहे. Praise the Lord. हालेलुया. And when you start living with that faith, जेव्हा त्या विश्वासाने तुम्ही जगता you will see God's miracle working power in मग your तुम्ही life. पाहाल की देवाचं चमत्कार करणारं सामर्थ्य कार्य Praise the Lord. Hallelujah. Miracles will not happen once in a year, it will happen every day. आणि मग चमत्कार वर्षातून एकदा होणार नाही तर दररोज जेव्हा तुम्ही आवाज द्याल तेव्हा चमत्कार होईल. Praise the Lord. हालेलुया. इजरायली लोग जब विल्डरनेस में थे रोज मन्ना आता था स्वर्ग से. आणि जेव्हा इस्रायल लोक जंगलामध्ये होते रोज मन्ना येता से स्वर्गातून. एवरी डे. बोला दररोज. दररोज चमत्कार हो रहा था. दररोज चमत्कार व्हायचा. बोला हमारा जीवन में भी दररोज चमत्कार बोला, होगा माझ्या जीवनात पण दररोज चमत्कार क्योंकि होईल. प्रभु हमारे साथ है. कारण प्रभू माझ्या सोबत प्रभु आहे. ने मुझे चुना है. प्रभूने मला निवडले. प्रभु ने मुझे बुलाया है. प्रभूने मला बोलवले. आई एम अ चोजन पर्सन. मी निवडलेला व्यक्ती आई एम आहे. अ चोजन जनरेशन. मी निवडलेली पिढी आहे. बोलिए आई एम अ चोजन बोला, मी जनरेशन. निवडलेली पिढी आहे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, जिंदा परमेश्वर, जिवंत परमेश्वर, उसका सामर्थ्य तुम्हारे अंदर आ रहा है. त्याचं सामर्थ्य तुमच्या आतमध्ये येते. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. और प्रभु उनको दिखा रहा है अभी ये जो तुमने जंग जीता है ये तुमने तुम्हारे बल पे नहीं जीता है लेकिन मैंने तुमको सुपरनॅचरल ने जीतने लगाया है. आणि प्रभू असं दाखवते की हे युद्ध जे जिंकले ते तुमच्या ताकदीवर नाही तर माझ्या ताकदीवर हे जिंकलेलं आहे. हाउ डिड बालक कम टू नो? मग बालकला कसं कळालं? इनका हिस्ट्री ज्योग्राफी है, कौन है ये लोग? हे कोण आहे त्यांना कसं कळालं? क्योंकि सब तरफ यही चर्चा चल रहा था. सगळीकडे हीच चर्चा चालू कुछ होती. लोग हैं काही लोक आहेत जो इजिप्ट में गुलामी में थे. ते मिसर देशात गुलाम होते. उन लोग को उनका परमेश्वर ने चमत्कार करके बाहर निकाला है. त्यांनी परमेश्वराने चमत्कार केले आणि तिथून बाहेर एंड काढले. अभी ये लोग
जाते हैं और जिद कोई भी उनके रास्ते में आए तो उनको उन लोग नाश कर देते हैं. आणि मग जे कोणी राष्ट्र यांच्या मध्ये येते इस्रायल लोकांच्या मध्ये ते इस्रायल लोक त्यांचा नाश करतो. एंड ये बात सुन के थर्ड वर्स में ऐसा लिखा है कि बालक वॉज वेरी अफ्रेड. क्या लिखा है मराठी में? थर्ड तिसऱ्या वर्स वचनामध्ये लिहिले, हे पाहून मोआब अतिशय घाबरला. अतिशय अतिशय से घाबरला. अतिशय. बोला अतिशय. वो बोलता भी एक काम करना, वी कैन नॉट फाइट देम नॅचरली, आणि ते म्हणाले आता नैसर्गिकरित्या आपण लढू सो शकत वी नाही. विल गो टू प्रॉफिट बलाम. आता आपण जो संदेष्टा बालाम आहे त्याच्याकडे जाऊ उसको बोलेंगे इन लोग को कर्ज करने के लिए. आणि त्या बालामाला सांगू या इस्रायल लोकांना श्राप दे. एक बार इनको कर्ज करेंगे फिर हम लोग इनको हरा देंगे. मग एकदा यांच्यावर श्राप आलं तेव्हा आपण त्यांना मग हरवून टाकू. So they go to Prophet Balaam मग संदेष्टा बालामकडे ते जातात and they say, you come and curse these people. आणि त्याला सांगतात बालामा ये इस्रायल लोकांना श्राप दे. He says, I'll have to first ask the Lord. आणि तो म्हणाला पहिला मला देवाला विचारायला लागेल. He goes and prays and the Lord tells him, you cannot do it. आणि मग परमेश्वराकडे प्रार्थना करतो. परमेश्वर म्हणतोय तू हे करू शकत नाही He said, you are not going to go and curse them. आणि तू त्यांना श्राप देऊ नाही शकत. He comes and tells them, he said, I cannot do it. आणि तो येऊन सांगतो महाशय मी हे करू Then these शकत people go to King Balak. नाही. आणि मग ही लोक जातात Balak बालाकडे. बोलता और पैसा दे उसको, आणि बालक म्हणाला अजून पैसे दे ना लेकिन मला. उसको बोल उनको कर्ज करने के पण लिए. त्यांना सांग त्यांना की श्राप दे. वापस आते वो लोग. परत येतात ही लोक. बोलता मैं नहीं कर सकता तो हूँ. म्हणते मी नाही करू नहीं, शकत. तुमको और पैसा देंगे हम लोग. अजून पैसे देतो ना. अरे तुमने अगर सी इन वर्ड्स किधर 18 में वो लिखा ऐसा लिखा है, बोले तुमने अगर घर भर के भी सोना चांदी मुझे दे दिया तभी भी प्रभु का शब्द के आगे मैं नहीं जा सकता हूँ. आणि इथे म्हटले घर भरून सोने रुपये मला दिले तरी परमेश्वर माझा देव याच्या लिखा है शब्दाबाहेर. 18 वर्ष में, येस. घर भर के सोना चांदी दिया घर भरून सोना चांदी दिली तभी तरी भी परमेश्वर का शब्द के विरुद्ध में नहीं जा सकता हूँ. परमेश्वराच्या शब्दाच्या विरुद्ध मी जाऊ शकत नाही. जाके तुम्हारे राजा को बोलो, जा आणि तुझ्या राजाला सांग, कितना भी सोना चांदी दिया मैं नहीं कर सकता हूँ. किती सोना चांदी दिले मी काही करू शकत लेकिन नाही. बालक बोलता अभी कुछ नहीं, हमको तो इसको कैसा भी कर्ज करना है ये लोगों को. आणि बालक म्हणतो की नाही कसंही करून श्राप दे. बोलते एक काम कर और सोना चांदी लेके जा, ते म्हणाले अजून सोना चांदी दे. उसको बोलो कर्ज करने के त्यांना लिए. बोला श्राप दे म्हणून. इन लोग और पैसा लेके आते. आणखी पैसे घेऊन येतात. प्रॉफिट बलाम बोलता है एक काम कर, मैं वापस प्रार्थना करके पूछता हूँ, हो सकता है प्रभु ने अपना मन बदल दिया है तो. आणि बला म्हणतो मी पुन्हा प्रार्थना करतो कदाचित प्रभु होकार देईल. बहुत सारा पैसा है, खूप सारे पैसे आहे ना. पैसा को देखें तो आंख में चमक आ जाता. तो ट्राय करून विचारू आणि तो म्हणाला परमेश्वर, विचार रिक्वेस्ट करतो करतो मी. प्रभूला, प्रभू Request प्लीज पैसे भेटणार मला, मन बदल दे प्रभु. प्रभु मन बदल माझा. लेकिन प्रभु का वर्ड कभी चेंज नहीं होता है. देवाचा शब्द बदलतच नाही. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. स्वर्ग मिट जाएगा, धरती मिट जाएगा, उसका शब्द कभी मिटता नहीं है. आकाश नाहीसा होईल, पृथ्वी नाहीशी होईल, पण त्याचा शब्द कधी कधी कधीच नाहीसा होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लेकिन फिर से प्रार्थना करता हूँ. पुन्हा प्रार्थना करतो. प्रभु बोलता ये बाप रे, बोलता एक काम कर, जा. प्रभु कर्ज म्हणतो, करता है. जा. प्रभु बोलने के बोलता देखेंगे क्या करता है ये. प्रभु म्हणते बघू ह्या काय करतोय. जैसा प्रभु बोलता जा, ये एकदम बोरी बिस्तरा बांध के तैयार. बोले ठीक है प्रभु, ये तो मैं बोल के निकल गया वहां से. आणि लगेच तो निघाला ना तिथून. गधे पे बैठ के जा रहा है. गाडवावर बसून चाललाय. लॉर्ड सेज ये आदमी को कभी कभी समझ में आएगा मालूम नहीं. प्रभु म्हणतात या माणसाला गॉड कधी सेंड्स एन एंजल इन फ्रंट. प्रभूने एक दूत पाठवला. अभी ये इतना प्रॉफिट इतना अंधा हो गया, उसको नहीं दिख रहा है. आणि हा जो संदेष्टा एवढा आंधळा झाला त्याला दूध दिसत नाही. गधे को दिखता है लेकिन प्रॉफिट को नहीं दिख रहा है. जो गाढवावर ज्या बसून चाललेला त्या गाढवाला ये दिसत. सबसे भयानक परिस्थिती है. आणि ही सर्वात भयानक जब हम परिस्थिती. परमेश्वर का इच्छा से बाहर निकल जाएंगे, जेव्हा परमेश्वराच्या इच्छेच्या बाहेर निघतो, जब पैसा हमारे सामने चमकने लगता है, तेव्हा पैसा आपल्या समोर तो हम आत्मिक रीति से पूरे अंधे हो जाते हैं. आत्मिक रीतीने आपण आंधळे होऊन जातो. गधे को दिखता है लेकिन इसको नहीं दिख रहा है. गाढवाला दिसतंय पण याला दिसत नाही. एंड गधा ऐसा सीधा जाने का छोड़ के साइड साइड में जा रहा है. आणि गधा सरळ जाऊन जायचं सोडून रस्ता चुकतो. ये दुसरीकडे बोला जातो. क्या हो गया, इतना साल से तुम्हारे पर बैठा है, आज पहली बार तुम साइड में जा रहा है, क्या हो गया है तेरे को. आणि मग तो विचार करतो अरे गाढव का असं करतो, सरळ जायचं वाकडं. गधे को मारने लगा वो. गाढवाला मारायला लागलं. वो एंजल आके और बीच में खड़ा हो गया आणि ऐसा. तो देवदूत आला आणि अजून मध्ये उभा तो राहिला. दीवार और एंजल के बीच में बहुत कम जगह था ऐसा. आणि ती भिंत आणि देवदूत त्याच्यामध्ये खूप कमी जागा तो होती. गधा क्या हो गया, साइड में से पूरा दीवार में से घसड़ के उसका पैर जो था पूरा दब गया उसके अंदर. आणि मग तो गाढव काय करायला लागला, भिंतीला घसटून चालायला लागला. बलामचा He पाय beat the donkey. आणि त्याने गाढवाला मारलं. फिर भी वो डोंकी ने
प्रभु ने ऐसा चमत्कार किया, डोंकी बात करने लगा। आणि मग प्रभूने असा चमत्कार की काय केला, ते गाढव बोलायला लागलं. अभी गधा जो है प्रॉफिट से बात कर रहे थे। आणि तो गाढव आहे तो संदेष्टा सोबत बोलतो. ये सबसे भयानक चीज है। आणि ही भयानक गोष्ट आहे. कभी कभी जब हमको लगता है हम बहुत होशियार हो गए ना, कधी कधी आपल्याला वाटतं आपण खूप हुशार आहोत. तो प्रभु क्या करता, गधे लोग को भेजता हमारे पास में, हमको दिमाग देने के लिए। गाढवांना पाठवतो और हम आपण. बोलते अरे ये आदमी ये तो गधा एकदम, ये क्या मेरे को सिखा रहा है। आणि हा तर लेकिन कभी कभी प्रभु मूर्ख लोगों को भी लेके आएगा हमसे बात करने प्रभू के लिए। कधी कधी मूर्खांना पण आपल्या समोर घेऊन येईल. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. लेकिन बालक बोलता है तेरे को कर्ज करना ही है। बालक म्हणतो तुला श्राप द्यायचंच आहे. एक बार इफ यू गो इवन 23rd चैप्टर में भी जाएंगे, आणि 23व्या अध्यायामध्ये उसको वाचा. पहाड़ी पे लेके जाता है, दे मेक एन ऑल्टर ओवर देयर, बोलता यहाँ से देखो वो लोग आ रहे, यहाँ से देख के उनको खर्च कर। आणि मग त्याला वरती नेतात, डोंगरावर वेदी बनवतात आणि सांगतात इथून बघ आणि इथून श्राप दे. एंड सब ऐसा खड़े हैं। बलम बोलता है मैं तुम लोगों को ऐसा श्राप बोलते बोलते बोलता मैं तुम्हें आशीर्वादित करता हूँ। श्राप द्यायला जातो पण त्याच्या तोंडातून आशीर्वाद बाहेर येतात. जैसा वो आशीर्वाद बोलता है इन लोग सब गिर जाते हैं नीचे। बोला अरे काय खेल रहे बाबा, मैं बोला श्राप देने का तो इनको और आशीर्वाद दे रहा है, क्या कर रहा है सर। आणि मग त्याला it happened. ओरडायला लागले. तो बलाम बोलता उनको, मग बालाम त्याला म्हणतो जिसको परमेश्वर ने आशीर्वाद किया, ज्याला परमेश्वराने आशीर्वाद दिलाय, दुनिया का कोई भी ताकत उसको श्राप नहीं कर सकता दुनियातली है। कुठली ताकद त्याला श्रापित करणार नाही. Praise the Lord. हालेलुया. Say God has blessed me. बोला देवाने मला आशीर्वाद कोई दिला. जादू टोना मुझ पे नहीं चलेगा, आपला जादू टोना माझ्यावर चालणार नाही. कोई शैतानी शक्ति मुझ पे नहीं चलेगा, शैतानी शक्ती माझ्यावर चालणार कोई नाही. कोई शैतान का कार्य मेरे पर नहीं चलेगा, शैतानी कार्य माझ्यावर होणार क्योंकि नाही. प्रभु ने मुझे आशीर्वादित किया है। परमेश्वराने मला आशीर्वाद प्रभु दिला. का हाथ मेरे ऊपर है। तुझा हात माझ्यावरती आहे. Praise the Lord. हालेलुया. कुछ लोग बोलते फास्टर माझ्या घरी कोणतरी है, आणि काही लोक म्हणतात माझ्या घरात काहीतरी दिसतंय पास्टर. काहीतरी दिसतंय पास्टर। काहीतरी दिसतंय पास्टर. अगर तुम्हारे पर अभिषेक है, जर तुमच्यावर अभिषेक आहे, देर एनी डेविल कम नियर यू, मग कोणी सैतान हिम्मत तरी करेल का तुमच्या घरी प्रेज द लॉर्ड। हालेलुया. कोई शैतान हिम्मत नहीं करेगा तुम्हारा नजदीक आने के लिए, बोला सैतान हिम्मत करणार नाही तुमच्या जवळ क्योंकि येण्याची. प्रभु का हाथ मेरे ऊपर है। प्रभूचा हात माझ्यावर आहे. कोई जादू टोना मुझ पे नहीं चलेगा। जादू टोना तुमच्यावर चालणार बाइबल नाही. says greater is he that is in me than the one that's in the world. आणि बायबल सांगतो जो माझ्या आतमध्ये आहे तो सर्व शक्तिमान आहे बाहेरच्या शक्तीपेक्षा. Praise the Lord. हालेलुया. The Lord is my banner. आणि परमेश्वर माझा बॅनर आहे. बोलो the Lord is my बोला banner. परमेश्वर माझा The बॅनर. Lord is my banner. परमेश्वर माझा झेंडा Praise the Lord. हालेलुया. राजा दावीद बोलता है, he says I'm an astonishment to the world. आणि दावीद राजा म्हणतो मी जगासाठी एक आश्चर्य आहे. मैं एक आश्चर्य है दुनिया के मी लिए। जगासाठी एक आश्चर्य लोग आहे. जब मुझे देखते हैं लोक जेव्हा मला बोलते बघतात, तू साधारण कोई भेड़ बकरी को संभालने वाला आदमी कैसा क्या तू राजा बन गया। अरे तू तर साधारण मेंढर सांभाळणारा कसा काय तू राजा बनला. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. दावीद राजा बोला नहीं मैं बहुत होशियार है इसलिए मैं राजा बन गया। बोला मैं होशियार नहीं है, मेरा परमेश्वर ने मुझे राजा बनाया है। आणि दावीद राजा म्हणाला मी हुशार नाही पण माझ्या परमेश्वराने मला राजा बनवलं. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. जॉन चैप्टर 12 वर्सेस 9, योहान 12:9 मध्ये. पाम संडे का पहला दिन, आणि मग त्या जावळ्यांचा रविवारचा पहिला दिवस, जब सब लोग आ रहे थे जेरूसलम में, आणि मग सगळी लोक यरुशलेमला येत होती. उस टाइम पे लाजरस भी उधर था। आणि त्यावेळी लाजरस पण तिथे होता. कौन है लाजरस? लाजरस कोण आहे? जो मरा हुआ था 4 दिन। जो मेला होता 4 दिवस. पूरा इजराइल को मालूम था। पूर्ण इस्रायलला माहिती 4 होतं. दिन हो गया वो मर के उसको कब्र में रखा था। 4 दिवस तो मरून झाले होते त्याला कब्र. यीशु ने आके वो मरा हुआ आदमी को जिंदा कर दिया। येशूने येऊन त्या मेलेल्याला जिवंत केलं. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. और वहां पे ऐसा लिखा आणि है, तिथे असं लिहिलंय जॉन चैप्टर 12 वर्सेस 9, योहान 12:9 मध्ये वहां पे लिहिलंय. बहुत सारे यहूदी लोग भी आए, तिथे खूप सारे यहुदी लोक लेकिन उन लोग यीशु को देखने के लिए नहीं आए, उन लोग लाजरस को देखने के लिए आए। आणि ते येशूला बघायला आले नव्हते तर ते लाजरसला कैन बघायला समबडी आले. रीड दैट? आपण ते वाचू शकतो का? किसको मिला रहेगा तो पढ़िए जोर से जल्दी। तो तेथे आहे असे यहुदी लोकांपैकी पुष्कळांना कळले आणि केवळ येशूकरिता नाही तर यीशु करता नहीं। ज्या लाजराला क्या लिखा है वहां पे? यीशु को नहीं देखने के लिए नहीं आए। येशूला बघायला नव्हते आले. किसको देखने के लिए आए? कुणाला बघायला आले? अरे क्या यीशु से ग्रेट है क्या वो लाजरस? मग तो येशूपेक्षा मोठा आहे का हे क्या लाजरस? देखने के लिए आए काय लाजरस में? बघायला आले होते? लाजरस हमको मालूम है, जब पीटर उनके घर पे आता था, मेरी मरियम के घर पे जेव्हा पेत्र त्यांच्या मरिया मार्थेच्या घरी येत होता, जब आते थे, जेव्हा येत होता, लाजरस कभी था घर पे? लाजरस होता का घरी? कभी था?
क्यों नहीं था वहां पे? का नव्हता लाजरस? क्यों? लाजरस दूर से देखा, अरे बाप रे यीशु आला रे, चलो अभी आएगा यीशु, हमको बाइबल सिखाएगा, चलो रे दोस्त लोग में जाके मजा करेंगे। यीशु को देख के भागता था वो, मग येशूला बघून तो पळून जायचा, कभी नहीं था घर में। कधीच नव्हता। घर में कभी भी आए तो मेरी और मार्था। जेव्हा येशू घरी यायचा मरी आणि मार्था असायची। इसने कभी ना प्रीच किया, ना कभी गॉस्पेल गाना गाया, ना प्रचार किया, ना चमत्कार किया, कुछ भी नहीं। लाजरसने काही नाही, कधी सुवार्ता सांगितली नाही, गाणं बोललं कुछ खासियत नहीं है, काही त्याच्यात खास नव्हतं, कोई खासियत नहीं है। काही खास नव्हतं, फिर भी लोग उसको देखने के लिए आए। तरी लोक त्याला बघायला आले। क्या बोल रहे थे लोग? लोक काय म्हणत होते गर्दी के अंदर? गर्दीमध्ये? हे बघा बघा, ते लाल शर्ट बघा, ते तिकडे, हा वो अरे ते मेलेलं होतं, ते येशूने त्याला जीवित केलं, जीवित केलं। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। उसने कुछ किया नहीं, त्यांनी काय केलं नव्हतं, वो फेमस हो गया क्यों? यीशु की वजह से। आणि तो प्रसिद्ध झाला येशूमुळे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। से आई एम एन एस्टॉनिशमेंट। बोला, मी आश्चर्य कर्म आहे, यीशु ने मुझे चुना है, येशूने मला निवडलंय। वो मुझे मेंढर के पीछे भागने से मुझे पकड़ के मेरे को सिंहासन पे बिठाएगा। आणि मी मेंढरांच्या मागे होतो, येशूने मला तिथून पकडून सिंहासनावर बसवलं। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। देखो मैं जो भी आपसे बात कर रहा हूँ, जे काही मी तुमच्याशी बोलत आहे, ये जो शब्द है तुम्हारा आत्मा में उतरने दो। हे शब्द तुमच्या आत्म्यामध्ये उतरू हम द्या। झुकने वाले लोग नहीं हैं, आपण खाली हम वागणार दबने नाही। वाले लोग नहीं आपण हैं, दबणारी हम लोकं भागने वाले लोग नहीं आपण हैं, पळणारी हम लोकं समस्या का सामना करने वाले आपण लोग हैं। समस्येचा सामना करणारे प्रेज द लोकं। लॉर्ड, हालेलुया। और प्रभु हमें उठाएगा, आणि प्रभू आपल्याला उचले, हमें कोई नहीं रोक सकता है। आपल्याला कोणी रोखू शकत दुनिया का नाही। कोई ताकत मेरे विरुद्ध नहीं आ सकता दुनियाची है, कुठली ताकद माझ्या विरुद्ध कोई येणार मुझे नाही। बर्बाद नहीं कर सकता कोणी है। मला बर्बाद, बोलिए बोलिए बोलिए, बोला बोला बोला, कोई बोला। मुझे बर्बाद नहीं कर सकता कोणी मला है, बर्बाद करू शकत कोई नाही। मुझे रोक नहीं सकता कोणी है, मला रोखू शकत नाही। कोई मेरा नाश नहीं कर सकता कोणी है। माझा नाश करू शकत प्रभु का नाही। हाथ मेरे ऊपर है, प्रभूचा हात माझ्यावर प्रभु आहे। ने मुझे चुना है। प्रभूने मला निवडले। 1 मिनट के अपने आंखों को बंद करके दोनों हाथों को उठा के बोलो धन्यवाद यीशु। 1 मिनिट आपले डोळे बंद करा, हात उंच करा आणि म्हणा धन्यवाद येशू, बोलो धन्यवाद यीशु, धन्यवाद येशू। तूने मुझे चुना है, तू मला निवडलेस, तूने मुझे चुना है। तू मला निवडलेस। मेरे माँ के कोख में रहने से पहले तूने मुझे बुलाया मी है। आईच्या उदरात येण्याआधी तू मला बोलवलेस। कोटि कोटि धन्यवाद तुझे। कोटी कोटी धन्यवाद प्रभू। Lift up your hands and shout a big hallelujah. हात उंच करा आणि जोरदार हालेलुया बोल। I am an astonishment. मी चमत्कार आहे, आश्चर्य कर्म I am an आहे। astonishment to the world. मी जगासाठी आश्चर्य कर्म आहे। My relatives will look at me माझे नातेवाईक माझ्याकडे and बघतील they will say you are an astonishment. आणि ते म्हणतील तू आश्चर्य आहेस My जगात। husband will look at me माझा पती माझ्याकडे and he बघेल will say you are an आणि astonishment. तो म्हणेल तू माझ्यासाठी आश्चर्य कर्म मेरे आहे। कंपनी में माझ्या कंपनीमध्ये लोग बोलेंगे तेरा जीवन महान है, तो लोक म्हणतील ते तुझं जीवन महान आहे, लेकिन हम लोग उनको देख के बोलेंगे पण आपण त्यांच्याकडे बघून हम महान नहीं है, आम्ही महान मेरा नाही, यीशु महान है। आमचा देव येशू महान आहे। Hallelujah. हालेलुया। Mighty God we serve. किती महान देवाची आपण सेवा करतो। Let us rise up to our feet. चला आपण उभे राहूया।